सुरुवातीला आज 5 जानेवारी 2024 17व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला आता सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण गुरूंचं स्तवन ज्ञानदेवांनी केलेलं पाहिलं आहे आणि आता जो 16व्या अध्यायाच्या शेवटी जो श्लोक होता की शास्त्राला प्रमाण मानून सगळं कार्य आणि अकार्य याची व्यवस्था करायची आहे, तोच आधार घेऊन आता अर्जुन प्रश्न विचारणार आहे आणि तो आपल्याला पाहायचा आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं वेदान् वेदविदामहो पशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं कोणी उपस्थित झाले असतील तर त्या सर्वांना शुभेच्छा देऊया, त्यांचं स्वागत करूया. काल आपण शेवटची जी 33वी ओवी पाहिली होती ती पुन्हा एकदा पुनरावृत्ती करूया तिची आणि नंतर पहिल्या श्लोकाला सुरुवात करायची. तर हा जो अर्जुन आहे, भक्त आहे, तो कसा आहे त्याच्याबद्दल खूप छान अशा 2 ओव्या आहेत कालच्या बघा, 32 आणि 33. शौर्या जोडला आधारू, जो सोमवंशाचा शृंगारू, सुखादी उपकारू जयाची लीला. हे आधी आपल्याला भगवंताबद्दल म्हणलेलं आहे. प्रत्यक्ष शौर्यानं ज्या अर्जुन नावाच्या देहाचा आश्रय घेतला तो सोमवंशाचा लखलखणारा तेजस्वी अलंकारच आहे आणि सोमवंशाचं जणू भूषण आहे. सोमवंशाचा शृंगारू म्हटलंय त्याला. आणि सुखादी उपकारू म्हणजे सुखादी साधन सामग्री मिळवणं ज्याला सहज साध्य आहे, ही ज्याची सहज लीला आहे. आणि 33 मध्ये म्हणतात, जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू, ब्रह्मविद्येचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू देवाचा जो. असा जो प्रज्ञेचा प्रियोत्तम म्हणजे प्रज्ञेचा प्रियपती, प्रज्ञा म्हणजे आपल्याला माहिती आहे बुद्धी, ब्रह्मविद्येचा विश्रामू आणि ब्रह्मविद्येचं जणू ते विश्रांती स्थान आहे. आणि सहचरू मनोधर्मू आणि भगवंताचा नित्य सहचर आहे. देवाचा जो. भक्तराज अर्जुन काय म्हणतो ते आता पुढं आपल्याला पहिला श्लोक पाहायचा आहे. पण त्याला ही जी सुंदर विशेषणं दिलेली आहेत की तो सोमवंशाचा लखलखणारा तेजस्वी अलंकार आहे, सोमवंशाचं भूषण आहे आणि सुखादी साधन सामग्री मिळवणं त्याला सहज साध्य आहे, अशी ज्याची लीला आहे. असा प्रज्ञेचा प्रियपती, ब्रह्मविद्येचं जणू विश्रांती स्थान आणि भगवंताचा नित्य सहचर असलेला अर्जुन काय बोलतो ते आपण आता बघूया. थोड्याशा त्याच्यावरच्या स्वरूपानंदांच्या ओव्या राहिल्या होत्या त्या थोड्या घेऊया. तो हा 17व्या अध्यायाचा होय, सर्वथा विषय ऐसे जाणा. विषयांच्या ठाई जो का तृष्णाहीन, सर्व ही प्रवीण कळान माझी. अर्जुन स्वरूपी जणू दुजा कृष्ण,
ज्याचे आकर्षण कृष्णासी, होय जो भूषण सोमवंशा लागी, आधार जो जगी शूरत्वासी, पर उपकारे जगा सुख द्यावे, होय ही स्वभावे क्रीडा ज्याची, सर्व सुखे ज्यासी स्वभावता प्राप्त, असे प्रिय कांत प्रज्ञेचा जो, ब्रह्मविद्या जेथे आली विश्रांतीसी, जो का श्रीहरीसी जीव प्राण. श्रीहरीचा हा जीव की प्राण असलेला अर्जुन आता काय म्हणतो तो आपण पहिला श्लोक बघूया. 17व्या श्लोकाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपण काय सांगितलं होतं, श्रद्धादी निरूपण योग. श्रद्धादी म्हणलेलं आहे तिथे. शास्त्रविधी सोडून जे श्रद्धेनं पूजन करणाऱ्या पुरुषांच्या निष्ठेविषयी अर्जुन आता प्रश्न विचारतो. कारण मी म्हटलं तसं 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक होता. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. तर तू काय कर, कर्तव्य आणि अकर्तव्य याची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण असतं. आणि म्हणून हे जाणून तू शास्त्रविधीनं नेमून दिलेलं कर्मच करत राहा. त्याच्यावर आता अर्जुन काय प्रश्न विचारतायत. ये शास्त्रविधिमुच अर्जुन उवाच. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः, तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. ये म्हणजे जे शास्त्रविधीला सोडून किंवा उत्सृज्य म्हणजे त्याग करून कृष्णाला विचारतोय. कृष्ण खालच्या ओळीला कृष्ण शब्द की हे कृष्णा, शास्त्रविधीम उत्सृज्य, तिथे छोटासा संधी आहे. शास्त्रविधीम उत्सृज्य, उत्सृज्य म्हणजे त्याग करून, सोडून, शास्त्रविधीचा त्याग करून. ये श्रद्धया अन्विताः यजन्ते. श्रद्धया अन्विताः म्हणजे श्रद्धेनं युक्त होऊन, यजन्ते म्हणजे देवादींचं पूजन करतात. शास्त्रविधीचा त्याग केलाय पण श्रद्धेनं करतात. बघा दोन गोष्टी आहेत तिथे. तेषां निष्ठा तुका कृष्ण, त्यांची निष्ठा किंवा त्यांची श्रद्धा, त्यांची स्थिती का म्हणजे कोणती. तुका म्हणजे तुकाराम नाही घ्यायचा अर्थ. तू हा शब्द वेगळा आहे आणि का वेगळा आहे. तू म्हणजे परंतु, का म्हणजे कोणती. तर त्यांची स्थिती कोणती असते. सत्वम रजम रजहा तमहा. सत्वम आहो रजस्तमहा. आहो म्हणजे जसं आपण अगदी उद्गारवाचक म्हणतो तसं आहे की सत्वम म्हणजे सात्विकी, रजहा म्हणजे राजसी आणि तमहा म्हणजे तामसी. आहो म्हणजे त्यांची स्थिती कोणती असते मला सांगा. जे शास्त्रविधी सोडतायत, शास्त्रविधीनुसार करत नाहीत कर्म किंवा भक्ती, पण श्रद्धेनं करतायत. बघा आता कसा थोडासा छान प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने. आता आपण सुद्धा म्हणतो आम्हाला बाकी शास्त्रविस्त्र काही माहिती नाही, आम्ही आपली प्रेमाने श्रद्धेने अमक्या देवतेची पूजा करतो म्हणजे करतो, आम्हाला जशी जमेल तशी करतो. पण इथे हाच प्रश्न बरोबर त्यानं अर्जुनाने विचारलेला आहे की जे लोक, जी माणसं शास्त्रविधी सोडून पण श्रद्धेनं युक्त होऊन देवादिकांचं यजन पूजन करतात, त्यांची मनस्थिती कोणती असते किंवा त्यांची स्थिती कोणती असते. सात्विक असते, राजस असते की तामस असते. कारण 3 गुण आहेत आपल्याला आता चांगले तोंडपाठ झालेले आहेत आणि त्यापैकी कोणता गुण श्रेष्ठ आहे तेही आपल्याला माहिती आहे की सत्वगुणाला महत्त्व आहे. रजोगुणामुळं सगळं मी माझं तुझं दुःख बिक्ख सगळं आपल्याला प्राप्त होत असतं. आणि तमोगुण तर अज्ञानाचंच लक्षण आहे.
सगळ्यात अधम नीच असं आहे तो. म्हणून अधमाच्या नीचाच्या मागे तर जायचंच नाही. मग सत्वगुणाचा तरी आपण कास धरायची, त्यासाठी काय करायचे. आता त्याच्यावर ज्ञानदेव कसे छान ओव्या सांगतात. तो अर्जुन म्हणे गा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजो. असं म्हणतायत. आता याच्यावर ज्ञानदेवांनी बऱ्याच ओव्या घेतलेल्या आहेत बरं का. तर ते म्हणतायत की तमाल श्यामा. तमाल श्याम कुणाला म्हटले? जो तमाल वृक्षासारखा श्यामल वर्णाचा आहे, अर्थातच श्रीकृष्ण. की इंद्रिय गोचर झालेल्या परब्रह्मा. आधी काय म्हणतात? इंद्रिया फावलिया ब्रह्मा. फावलिया म्हणजे इंद्रियांनी ज्याचं ज्ञान झालंय अशा परब्रह्मा आणि तमाल वृक्षाप्रमाणे श्यामल वर्णा. पुढं म्हटलेलं आहे तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. तर तुझं बोलणं जे आहे ना ते साकांक्ष, आकांक्ष. आकांक्ष म्हणजे काहीतरी त्याच्यात अपेक्षा असती. याचाच अर्थ काय की काहीतरी संशय निर्माण होतो. 3ऱ्या अध्यायापासून आपण पाहिलेलं आहे की जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान योजयसी केशव. तू एकदा म्हणतो ज्ञान महत्त्वाचं आहे, एकदा म्हणतो कर्म महत्त्वाचं आहे, श्रेष्ठ आहे, मग या घोर कर्मात मला कशाला पाठवतो. तसं आता इथे तो परत म्हणतोय की तू असा प्राणप्रिय आहेस हे कबूल आहे. इंद्रिय गोचर झालेल्या असा तो परब्रह्म आहेस. माझ्या इंद्रियांना तू आता दिसायला लागलेलं आहेस, पण तुझं बोलणं हे संशयास्पद आहे, शंका निर्माण करणारं आहे, मला बुचकळ्यात टाकणारं आहे. साकांक्षू पैजी म्हणजे काहीतरी मनामध्ये आडकाठी आहे, काहीतरी अडचण आहे आणि आशंका मनामध्ये येते. तर ते मला आता सांग. पुन्हा पुन्हा आता ज्ञानदेव त्यांच्या भाषेत सांगणार. जे शास्त्रे वाचून आणिके, प्राणिया स्वमोक्षून देखे, ऐसे का कै पखे बोलिलासी. पखे म्हणजे पक्ष बरं का. कै पक्षे बोलिला की. शास्त्रे वाचून आणिके. आत्ता जे म्हणतायत तेच की शास्त्रांव्यतिरिक्त आणिक म्हणजे दुसऱ्या कोणत्याही उपायानं शास्त्राशिवाय प्राणी या स्वमोक्षू न देखे. कुठल्याही प्राण्याला मोक्ष मिळत नाही किंवा तो भक्तांना मोक्षाचा लाभ होत नाही. तर प्राणी जरी म्हणलं असेल तरी बाकी मनुष्य तर प्राण्यामध्ये काही मोक्षभिक्षेची अपेक्षा नसते, ती फक्त आपल्यालाच आहे. तर जे इतर सगळे साधक आहेत किंवा भक्त आहेत त्यांना मोक्षाचा लाभ होत नाही शास्त्राव्यतिरिक्त कोणत्याही उपायानं. अर्थात प्राणीमात्रा नाही म्हणलंय त्यांनी. प्राणी या स्वमोक्ष न देखे ऐसे का कै पखे बोलिलासी. मग असं तू काहीतरी एक बाजू घेऊन किंवा शास्त्राचा कैवार घेऊन तू काय बोलत आहेस. तू जे बोलत आहेस ना ते काही लक्षात येत नाही आहे. म्हणजे शास्त्र महत्त्वाचं सांगतोयस, पुन्हा श्रद्धा महत्त्वाची सांगतोयस. मग नेमकं भक्तांना किंवा प्राणीमात्रांना मोक्षाचा लाभ होत नाही जर शास्त्रांव्यतिरिक्त काही काम केलं तर मग याबद्दल तुझं काय म्हणणं आहे नेमकं. तू शास्त्राचा कैवार घेऊन बोलतो आहेस ते गोंधळात टाकणार आहे. मला जरा संभ्रमात मी पडलो आहे असा त्यांनी प्रश्न विचारला. तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. आणि काही वेळेला असं होतं की शास्त्रानुसार अगदी काटेकोर पालन करणाऱ्यासाठी लागणारा जो शुचिर्भूत प्रदेश आहे तोच त्याला सापडत नाही, मिळत नाही. तेवढा मोकळा अवकाशही मिळत नाही की अभ्यास करून घेईल असा गुरुसुद्धा लाभत नाही. म्हणजे शास्त्रानुसार करायचं म्हणलं तर अडचणी काय आहेत. तरी न मिळेची तो देशू. योग्य काळी सगळं करायला पाहिजे, योग्य ठिकाणी करायला पाहिजे.
नवेची काळा अवकाशू, कधी कधी काळाचा म्हणजे वेळेचा अवकाश नसतो. आता लोक म्हणतात आजच्या आज शांती करायला पाहिजे, जसं डॉक्टरकडे गेलं की आजच्या आज ऑपरेशन करायला पाहिजे, तसं एखादी क्रिया एखादं पूजन करायचं असेल लगेच ताबडतोब करायला पाहिजे, काही गुरु सांगतात. मग तिथे अवकाश नसतो वेळेचा काळाचा. आणि जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरू, आणि जो आपल्याकडून शास्त्राभ्यास करून घेईल असा गुरु हा अभिप्रेत आहे इथे, तोही दूर असतो, म्हणजे तोही प्राप्त होत नाही. मग काय करायचं? आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया, त्याही नाही अपैतिया ती वेळी. आणि मग अभ्यासाच्या बाबतीत आत्ता सांगितलं तसं काही सामग्री लागते, काही साहित्य लागतं, तेही मिळत नाही. अध्ययनाच्या वेळी सहाय्यभूत होत नाही. म्हणजे असं तर आपण अभ्यास करू शकत नाही. आता समजा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे, बाकी काही नाही, ते निदान आपल्याला ग्रंथ तरी पाहिजे. आत्ता म्हणलं तसं चांगली जागा पाहिजे, योग्य वेळ पाहिजे. घरात गोंधळ चाललाय अशा वेळेला नाही आपण ज्ञानेश्वरी वाचू शकत किंवा तिचा अभ्यास करू शकत किंवा त्याचं पारायण करू शकत. म्हणून आपण चांगल्या जागा बघतो, चांगली मंदिरं बघतो, मोकळे हॉल बघतो आणि त्या ठिकाणी सगळी योजना करतो. तर आता म्हणून तो म्हणतोय की तरी न मिळेची तो देशू, ते झालं नवेची काळावकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी, आणि अभ्यासी विरजिया होतो जिया सामुग्रिया, त्याही नाही अपैतिया ती वेळी. अपैतिया म्हणजे स्वाधीन, आणि सामग्री म्हणजे सामग्री. तर आपल्याला सामग्री पण मिळत नाही योग्य ती, जे लागणार आहे तेही काही मिळत नाही, आणि अध्ययनाची वेळी सहाय्यभूतही होत नाही. म्हणजे काहीच नसेल तर आपण कसा शास्त्राभ्यास करायचा, तोही प्रश्नच आहे. उजुनो हेची प्राचीन, नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया. आता उजू म्हणजे अनुकूल, आणि प्राचीन आपल्याला माहिती आहे, अत्यंत प्राचीन. किंवा पूर्वकर्म. आणि नेदीची प्रज्ञा संवाहन, संवाहन म्हणजे धारणाशक्ती. आणि ऐसे ठेले आपादन, आपादन म्हणजे संपादन शास्त्राचे जया, म्हणजे पूर्वकर्म अनुकूल नाही, बुद्धीला शास्त्राचा अभ्यास पेलवत नाही. अशा कारणानं ज्यांना शास्त्राचा अभ्यास करून ज्ञान संपादन करणं अशक्य झालं आहे. म्हणजे अशांनी काय करायचं? आता पुन्हा थोडंसं बघा की पूर्वसंचित आहे. प्राचीनचा अर्थ यांनी पूर्वसंचित घेतलं, की ज्यांचं पूर्वसंचित नाही, प्रज्ञाही सहाय्य करीत नाही, आणि शास्त्रानुसार कर्मफळाची प्राप्ती बिकट होत असेल तर काय करायचं? पूर्वसंचित म्हणजे बघा, आत्ता जसं आपण म्हटलं की नाही, कालही मी तुम्हाला उदाहरण दिलं की पूर्वजन्मीचं काही संचित असेल तर आपल्याला या जन्मीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होतात, घडतात आपल्या हातून. आणि पूर्वजन्मी काहीच जर मिळवलेलं नसेल, काही कमवलेलं नसेल, संचित नसेल, तर आपण एकदम नव्यानं कुठली गोष्ट आत्ता करू शकत नाही. जसं योगभ्रष्टोभिजायते, शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टोभिजायते असं 6व्या अध्यायात म्हणले. म्हणजे ज्याची साधना अपूर्ण राहिलेली असते योगेश्वराची किंवा योग्याची, तो नंतरच्या जन्मामध्ये ती साधना पूर्ण करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि श्रीमंत म्हणजे पैशांनी श्रीमंत नाही, गुणांनी श्रीमंत अशांच्या घरामध्ये तो जन्म घेतो. म्हणजे तसं पूर्वसंचित काहीच नाही, आणि प्रज्ञाही सहाय्य करीत नसेल. अशा प्रकारे शास्त्रानुसार कर्मफळाची प्राप्तीही बिकट होत असते, म्हणजे मिळत नाही, कर्मफळही प्राप्त होत नाही. आता म्हणजे किती त्यांनी अडचणी सांगितल्यात बघा सगळ्या.
त्यांची कुठली निष्ठा आहे, पण ह्या कोणकोणत्या अडचणी येतात हे ज्ञानदेवांनी आपल्याला छान, किंबहुना शास्त्रविधी विखी एकही न लाहतची नखी, म्हणून उखी विखी सांडिली जी. आता काय म्हणतात, शास्त्र विखी, विखी म्हणजे विषयांच्या बाबतीत, शास्त्रांच्या अभ्यासाच्या बाबतीत. एकही लाहतीची नखी, लाहातीची नखी म्हणजे शास्त्रातील प्रमुख सूत्रांची काही एकवाक्यता पण होत नाही. मग ज्यांनी वादविवाद करायचं सोडून दिलेलं आहे, म्हणून उखी विखी, उखी विखी म्हणजे विचार करणं सोडून दिलेलं आहे. सांडिली जी ही, ज्यांनी मग वादविवाद किंवा विचार त्याच्यावरचा सारासार विचार करणं ज्यांनी सोडून दिलेलं आहे, त्यांनी काय करायचं. इतकंच काय, शास्त्रामध्ये प्रवेश करण्यासाठी नखभर देखील प्रदेशही सापडत नाही. ज्यांनी शास्त्राधारही दूर सारला आहे आणि चर्चा करणंही टाकून दिलेलं आहे, की चर्चा चिकित्सा टाकून दिली आहे, त्यांनी कसा शास्त्रानुसार सगळं करायचं. कारण बघा, सगळ्यांना ह्यात, ज्याला आपण म्हणतो हल्लीच्या भाषेत, इंटरेस्टच नाही आहे. लोक म्हणतात बघा, आता मोठे मोठे पैसेवाले जरी असले ना, तरी समजा पुरोहित किंवा गुरुजी सांगतात की बाबा तुम्हाला हा याग करायचा असेल तर याला 3 दिवस लागतील, एवढा पैसा खर्च लागेल, एवढा वेळ द्यावा लागेल, एवढ्या वेळची पूजा, एवढा वेळ आहुती, आहुतीला हे सगळं सामान, हे सगळं लागतं, ते यादी देतात. पण आपण काय म्हणतो, नाही हो, आम्हाला एवढा वेळ नाहीच आहे. मग ते तुम्ही सगळं मिळून 2 तासात बसवा, 3 दिवस काय म्हणून, मग काय सगळा शॉर्टकट. म्हणून इथं ते सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना आधी जागाच नसते. लोक म्हणतात हे एवढंसं आमचं घर, याच्यात काय काय करणार, तेवढ्यासाठी काही मोठा हॉल आणि बिल घ्यायची सगळ्यांची तयारी नसते. मग ज्यांनी हा शास्त्राचा आधारच दूर सारून दिला आहे, सगळी चर्चा चिकित्सा टाकून दिली, त्यांनी कसं शास्त्रानुसार काम करायचं. अशा सगळ्या अडचणी ज्ञानदेवांनी, म्हणजे जे समाजामध्ये जे दिसतंय ते सांगितलेले आहे. परिनिर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदताती परत्रे साचारे जे. आणि म्हणून शास्त्रानुसार, शास्त्राचा किंवा शास्त्राधाराचा नीट विचार करून आणि पुरस चिंतन करून किंवा शास्त्रार्थाप्रमाणे जे पवित्र आणि शुद्ध आचरण करतात, अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदताती परत्रे, आणि जे परत्र म्हणजे पारलौकिक, पारलौकिक आचारानुसार जे वागतात, साचारे जे, साचारे म्हणजे आचार, ज्यांचा आचार, ज्यांचा व्यवहार योग्य असतो, त्यांच्या बाबतीत थोडंसं शक्य आहे की शास्त्राधाराचा नीट विचार करून, पुरसं चिंतन करून, शास्त्रार्थाप्रमाणे जे पवित्र आणि शुद्ध आचरण करतात, पारलौकिक आचारानुसार वागतात, योग्य व्यवहार करतात, योग्य आचरण करतात, त्यांना हे करणं शक्य आहे. आणि मग ते लोक काय करतात बघा, तया ऐसे आम्ही होवावे, ऐसी चाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे आचरावया. मग त्यांच्यासारखं आपण व्हावं, जे शास्त्रानुसार वागतायत ना त्यांच्यानुसार आपण व्हावं, अशी मनामध्ये आकांक्षा बाळगून आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, ऐसी चाड बांधून, चाड म्हणजे त्याची इच्छा म्हणू आपण, चाड म्हणजे लाज असाही अर्थ घेतला जातो. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा निश्चयानं ते पावलं टाकतात आणि त्यांचाच मार्ग चोखाळतात. तयांचे मागा ते मागावे आचरावया, मागावे म्हणजे मागोवा, त्यांचाच मागोवा घेतात. म्हणून एक साधं म्हण आहे बघा, ह्याच्यात भगवद्गीतेत तेच सांगितलेलं आहे की यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः, म्हणजे श्रेष्ठ लोक ज्याचं आचरण करतात त्यांचं इतर लोक अनुकरण करतात. मग तेच इथं सांगायचं की जे शास्त्राचा आधार घेतात, जे शास्त्रांच्या नुसार हे करतात, त्यांच्याच पावलावर पाऊल हे निश्चयी टाकतात, किंवा आपली ज्यांनी निश्चय केलेला आहे शास्त्रानुसार वागायचे ते त्यांचाच मार्ग चोखाळतात.
आता अजून एक उदाहरण देत आहे. धड्याची आखरा तळी बाळली हे दातारा, कापुडासुनी पडी करा अक्षमू चाले. आता आखरा म्हणजे अक्षरा. धड्याची धडा म्हणतात ना, पूर्वी कित्ता गिरवायचा असायचं बघा, त्याच्यावर अशी कोरलेली अक्षरं असायची, त्याला धड्याची म्हणजे कित्ता म्हणायचे. तर कित्त्यामध्ये जी अक्षरं लिहिलेली असतात ती पाहून एखादं लेकरू काय करतं, अक्षरं पाटीवर किंवा कित्त्याखालील जागेत जशीच्या तशी गिरवावीत. म्हणून त्यांनी म्हणलंय धड्याची आखरा, आखरा म्हणजे खाली. तळी बाळली हे दातारा, ते बाळ काय करतं, त्याच्या तळाशी किंवा त्या अक्षरावरच कोरत असतात किंवा लिहित असतात. किंवा तयांचे कापुडासुनी पडीकरा अक्षमू चाले. पडीकर म्हणजे डोळस आणि अक्षमू म्हणजे आंधळा. आता डोळस माणसाला पुढं करून काय करतो, आंधळा त्याच्या पाठोपाठ त्याचा हात धरून चालतो. छान उदाहरण दिलेले आहेत बघा दोन्ही पण. तसा जो शहाणा मनुष्य आहे, शास्त्र जाणणारा आहे, त्याच्या आधारानं दुसरे लोक ज्याला माहिती नाही ते त्यांच्या पाठोपाठ जातील. जसं डोळस माणसाचा आधार घेऊन अंध मनुष्य रस्त्याने जातो, किंवा एखादं लेकरू, अज्ञानी लेकरू त्या कित्त्यावरची अक्षरं तिथेच गिरवतो किंवा त्याच्या खाली जी थोडी जागा सोडलेली असते त्यानुसार करतो. तैसे सर्व शास्त्र निपुण, तयाचे जे आचरण, तेची करी प्रमाण आपली श्रद्धे. त्याप्रमाणे जे सकल शास्त्रामध्ये प्रवीण आहेत, पारंगत आहेत, ज्यांचं आचरण म्हणजे जे स्वतः करतात, त्यांनाच आपल्या श्रद्धेनुसार आदर्श मानून त्या श्रद्धेनं चालतात. तैसे सर्व शास्त्र निपुण, तयाचे जे आचरण, तेची करीती प्रमाण आपली ये श्रद्धे. त्यांच्या श्रद्धेनुसार आपली श्रद्धा ठेवतात, म्हणजे त्यांच्यानुसारच ते चालतात. म्हणून जे म्हणलं ना की जो श्रेष्ठ मनुष्य जसं आचरण करील तसाच दुसरे सुद्धा, अज्ञानी लोक सुद्धा तसंच आचरण करत असतात. तया सत्वरजतमा माझी, कोण पुरुषोत्तमा, गती होय जे आम्हा सांगी जोजी. आता इथं प्रश्न विचारला की हे जे सत्व रज तम अत्यंत श्रद्धेनं मानणारे असे जे आहेत, तर हे काय करतात, तर अत्यंत श्रद्धेनं, पवित्र मनानं, आचरणानं, खालच्या ओळीला आहे म्हणा ते, शिव, विष्णू इत्यादी देवतांची पूजा किंवा भूमी, हे राहिलं वाचायचं. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादी यजने करीती जय श्रद्धा. मग शिवांचं पूजन करायचे, भूमीचं पूजन करायचे किंवा महादान द्यायचं आहे, अग्निहोत्र करायचे. असं जे करायचे ते कोणत्या श्रद्धेनं, किंवा ते सगळं परमश्रद्धेनं करतात. म्हणजे ज्यांना माहीत आहे हे शास्त्र कसं शास्त्रानुसार कसं करायचं, त्याचंही काही लोक आचरण करतात. म्हणजे पवित्र मनानं, आचरणानं शिवादिकांची पूजा करतात, भूमिदानादी सत्कर्म करतात, अग्निहोत्रादी यज्ञयाग करतात. असं म्हटलं. तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे हे जग अंगच्छाया. आता वैकुंठपीठ हे पुरुषोत्तम कसे आहेत, तर वैकुंठाचे आराध्य दैवत आहे. म्हणून वैकुंठपीठीचे लिंग म्हणले म्हणजे दैवत, जो निगमपथाचा पराग,
निगम म्हणजे वेद, तर वेदरूपी पद्माचा जे पराग आहे, म्हणजेच वेदरूपी कमळांमधला जे सुगंध पराग असतो की नाही, परागकण, तर तो सुगंध अर्पण करणारा जो पराग आहे तसे ते आहेत. आणि हे जग अंगछाया, जिये जयाचे नि हे जग अंगछाया, आणि ज्याच्या अंगच्या सावलीमुळं विश्वाला जीवनाचा लाभ होतो, म्हणजे विश्व आकाराला येतं किंवा विश्वाला आकार येतो. म्हणजे वैकुंठ स्थानाचं आराध्य दैवत जो वेदरूपी कमळातील पराग आहे, ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगत असतं. आता असा कोण, ते पुढच्या ओवीत सांगितले. काळ सावियाची वादू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुढू आनंद घनू. आता सावियाची म्हणजे स्वभावाची, स्वभावता. काळ सावियाची वाढू, म्हणजे जो स्वभावता सर्व नियामक असलेला काळ आहे. त्यांनी म्हणून त्याला म्हणलंय सावियाची वाढू. आपण 10-11व्या अध्यायात ते पाहत आलेलो आहोत की भगवंत स्वतःला काळ किंवा महाकाळ समजत असतो. तर हा जो स्वभावताच सर्व नियामक असलेला काळ आहे, सगळ्यांचं नियंत्रण करणारा तो काळ आहे. आणि लोकोत्तर प्रौढ, लोकोत्तर उत्कर्ष आहे, लोकांचा उत्कर्ष करून देणारा आहे. किंवा ज्याचं रहस्य अद्वितीय गुढू, म्हणजे ज्याचं रहस्य अद्वितीय आहे, कोणालाही कळत नाही, असा कोण आहे? आनंद घनू. असा आनंद घन असलेला असा हा जो परमात्मा आहे, तो परमात्माचा तो भगवंत सहजच अभिवृद्ध होणारा काळ आहे, ज्याच्यापाशी लोकोत्तर व्यक्तिमत्व आहे, जो सर्वात प्रौढ आहे आणि ज्याच्यापाशी अद्वितीय गूढ पण नांदत आहे, असा हा आनंद घन. घन म्हणजे मेघ, हा आनंदाचा जणू मेघ आहे. आणि ज्याच्या अंगी हे सगळे गुण असल्यामुळं ज्याची कीर्ती त्रैलोक्यात प्रशंसली जाते. ये श्लाघी जती जेणे बिके, जयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. आता ही सगळी श्रीकृष्णाची विशेषणं लावलेली आहेत की श्लाघी जती म्हणजे प्रशंसा करतात. जेणे बिके, बिके म्हणजे आधारावर, ज्याच्या आधारावर किंवा ज्याच्या अंगी सगळे गुण आहेत त्याच्या आधारावर किंवा ते गुण असल्यामुळं ज्याची कीर्ती त्रैलोक्यात प्रशंसली जाते आणि ज्याच्या स्वरूपाला या गुणांमुळं परिपूर्णता येते. जयाचे अंगी असिके, म्हणजे ज्याच्या अंगी हे सगळे गुण असतात आणि त्यामुळं त्याला परिपूर्णता येते, असा तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे, स्वतःच्या मुखातून बोलत आहे. स्वरूपानंदांच्या ओव्या बघू. तो पृथानंद न म्हणे, फारच सलग जास्त होत्या या ओव्या, वेळ आहे का बघूया आता. तो पृथानंद न म्हणे घनश्यामा, पूर्ण परब्रह्मा यादवेंद्रा, आपुले वचन ठसले अंतरी, असे कपरी आशंकाती. प्राणी असी येथे शास्त्रज्ञान विण, शास्त्रज्ञाना विण मोक्षाचे साधन दुजे नाही. एक पक्षी ऐसे बोलसी का येथे, सर्वथा शास्त्राते गौरवोनी. योग्य स्थळ काळ जयापाशी नाही, शिकविता तोही दूर आहे. अभ्यासी पोषक सामुग्री सकळ, तीही अनुकूल नाही जया. पूर्वकर्म तेही जया प्रतिकूल, बुद्धीचेही बळ अति अल्प. म्हणून या शास्त्र विद्या संपादन, सर्वथा खुंटून गेले ज्याचे. इदमुपकर्तुं
भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर।